नमस्कार. कधी असं झालंय का की आपण कम्प्युटरच्या दुकानात जातो आणि एकदम गोंधळून जातो? दुकानदार सांगायला लागतो, "सर, यात लेटेस्ट इंटेल कोर i7 प्रोसेसर आहे" किंवा "हा बघा, NVIDIA RTX 4060 GPU." आपण नुसतं मान डोलावतो, पण खरं तर डोक्यावरून जात असतं की हे नक्की आहे तरी काय? चला मग, आज आपण हेच कोडं एकदम सोप्या भाषेत उलगडून बघूया. तर मग प्रश्न अगदी सोपे आहेत. सीपीयू म्हणजे काय, जीपीयू म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे दोन्ही एकमेकांपेक्षा इतके वेगळे का आहेत? चला सुरुवात करूया. आता हे दोन्ही समजून घ्यायला ना आपण एक मस्त सोपं उदाहरण वापरणार आहोत. कम्प्युटरचा मेंदू आणि त्याचे हात. या एका उदाहरणातून सगळं काही अगदी लख्ख स्पष्ट होईल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण सीपीयू बद्दल बोलूया. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नावावरूनच कळतंय की ही कम्प्युटरची सगळी सूत्र सांभाळणारी मुख्य जागा आहे, जिथे सगळ्या महत्त्वाच्या प्रक्रिया पार पडतात. म्हणजेच जसं आपण मगाशी म्हटलं, सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा मेंदू. प्रत्येक मोठा निर्णय, प्रत्येक अवघड विचार, सगळं काही इथेच होतं. प्रत्येक सूचना याच मेंदूतूनच पुढे जाते. हे आणखी सोपं करून सांगतो. समजा एक शाळा आहे आणि तिचे एक खूप हुशार मुख्याध्यापक आहेत. त्यांना कितीतरी कामं असतात नाही का? ॲडमिशन्स बघायची, बजेट सांभाळायचं, वेळापत्रक ठरवायचं, ही सगळी कामं खूप किचकट असतात. ते प्रत्येक काम एक एक करून पण अत्यंत हुशारीने आणि वेगाने पूर्ण करतात. सीपीयूचं काम अगदी असंच आहे. त्याच्याकडे काही मोजके पण खूप शक्तिशाली कोअर्स असतात, जे एकावेळी एक पण अत्यंत गुंतागुंतीचं काम चुटकीसरशी करतात. बरं, हा झाला सीपीयू म्हणजे आपला मेंदू. आता येऊया हातांकडे म्हणजेच जीपीयूकडे. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. आता नावावरून वाटेल की हे फक्त ग्राफिक्ससाठी आहे. पण थांबा, याची खरी ताकद आणि कामाची पद्धत सीपीयूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तर जसं आपण ठरवलं, सीपीयू जर मेंदू असेल तर जीपीयू म्हणजे कम्प्युटरचे हात, भरपूर हात. त्याचं काम काय? तर एकाच वेळी हजारो सोपी सोपी कामं करत राहणं, जी त्याला मेंदूकडून सांगितली जातात. आता परत आपल्या शाळेच्या उदाहरणाकडे जाऊ. विचार करा, आपल्या त्या हुशार मुख्याध्यापकांना एक प्रचंड मोठी भिंत रंगवायची आहे. एकट्याने केलं तो किती वेळ लागेल? महिने लागतील नाही का? पण त्यांनी जर 500 पेंटरची एक टीम बोलावली आणि प्रत्येकाला फक्त एक छोटासा चौकोन रंगायला दिला, तर अख्खी भिंत एका दिवसात रंगून होईल. जीपीयूचं काम अगदी हेच आहे. जीपीयूमध्ये असे एक दोन नाही तर हजारो छोटे छोटे कोर्स असतात. म्हणजे जणू काही हजारो पेंटर्स. एका हाय एंड एनव्हिडिया RTX 4090 जीपीयूचा विचार केला तर त्यात 16,384 पेक्षा जास्त कोर्स असतात. 16,000! कल्पना करा, एकाच वेळी इतके हात कामाला लागले तर काय होईल? तर आता फरक अगदी स्पष्ट झाला असेल. सीपीयू करतो सिरियल प्रोसेसिंग, म्हणजे एकानंतर एक काम, आपल्या मुख्याध्यापकांसारखं. आणि जीपीयू करतो पॅरलल प्रोसेसिंग, म्हणजे हजारो कामं एकाच वेळी, त्या पेंटर्सच्या फौजेसारखी. ठीक आहे, एक मेंदू आहे, एक हात आहे. एक एक काम करतो, दुसरा हजारो. पण मग हे दोघे मिळून काम कसं करतात हे समजायला ना व्हिडिओ गेमपेक्षा भारी उदाहरण दुसरं असूच शकत नाही. जेव्हा आपण कोणताही गेम खेळतो ना, तेव्हा पडद्यामागे खूप काही घडत असतं. सीपीयू जणू काही त्या गेमचा डायरेक्टर असतो. तो ठरवतो की गेमची स्टोरी काय असेल, शत्रू कुठून येईल, काय करेल, म्हणजे सगळं लॉजिक आणि फिजिक्स सीपीयू सांभाळतो. आणि जीपीयू जीपीयू म्हणजे प्रोडक्शन टीम. डायरेक्टर जे काही सांगतो ते स्क्रीनवर जिवंत करण्याचं काम जीपीयूचं. म्हणजे कॅरेक्टर्स, बिल्डिंग्स, लाईट्स, सावल्या, सगळं काही जीपीयू तयार करतो. थोडक्यात सांगायचं तर सीपीयू कथा लिहितो आणि जीपीयू ती पडद्यावर दाखवतो. पण थांबा, जीपीयूची गोष्ट फक्त गेमिंगवर संपत नाही. खरं तर आजच्या जगात जीपीयूची एक नवीन आणि प्रचंड मोठी भूमिका आहे. आणि ती म्हणजे एआय. हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जीपीयू हा या एआय क्रांतीचा खरा हिरो आहे. आता चॅट जीपीटी सारख्या एआय मॉडेल्सना ट्रेन कसं करतात? तर त्यांना अब्जावधी लहान लहान गणितं सोडवायला देतात. आणि ही सगळी गणितं एकाच वेळी सोडवायची असतात. आता सांगा, हे काम कोण चांगलं करू शकेल? आपला एकटा मुख्याध्यापक की ती पेंटर्सची फौज? अगदी बरोबर, जीपीयू. फरक इतका मोठा आहे की ऐकून धक्का बसेल. जे काम एकटा सीपीयू करायला शेकडो वर्ष लावेल, तेच काम हजारो जीपीयूज एकत्र येऊन फक्त काही महिन्यात पूर्ण करतात. म्हणूनच आज एआय इतक्या झपाट्याने पुढे जातंय.
आणि त्याचं सगळं श्रेय जीपीयूजना जातं. बरं, इतकं सगळं आपण समजून घेतलं, पण आता या ज्ञानाचा उपयोग काय? तो उपयोग आहे आपल्यासाठी कम्प्युटर निवडताना. कारण इथे जर निवड चुकली तर पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतात. मुख्यतः जीपीयूज 2 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे इंटिग्रेटेड. नावाप्रमाणेच हा सीपीयूच्या आतच बसवलेला असतो. बहुतेक ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये हाच असतो. याचा फायदा म्हणजे बॅटरी जास्त टिकते, पण तोटा म्हणजे हा तितका शक्तिशाली नसतो. आणि दुसरा प्रकार आहे डेडिकेटेड जीपीयू. हे एक वेगळं, स्वतंत्र आणि खूप शक्तिशाली कार्ड असतं. गेमिंगसाठी किंवा मोठ्या कामांसाठी हेच लागतं. पण हो, हे जास्त पॉवर खातं आणि महागही असतं. तर मग निवड कशी करायची? सोप्पं आहे. जर फक्त ऑफिसचं काम, अभ्यास किंवा सिनेमे बघण्यासाठी कॉम्प्युटर हवा असेल, तर इंटिग्रेटेड जीपीयू पुरेसा आहे. उगाच जास्त पैसे घालू नका. पण जर गेमिंग हा जीव की प्राण असेल, तर डेडिकेटेड जीपीयू शिवाय पर्यायच नाही. तसंच व्हिडिओ एडिटिंग, 3D डिझाईन यांसारख्या कामांसाठी सुद्धा एक चांगला डेडिकेटेड जीपीयू लागतोच. आणि हो, AI किंवा मशीन लर्निंगच्या क्षेत्रात काम करायचं असेल, तर मग तुम्हाला हाय एंड एनव्हिडिया RTX सिरीजसारखा जीपीयू लागेलच लागेल. आणि एक गोष्ट विसरू नका, बॉटलनेक हा शब्द महत्वाचा आहे. याचा अर्थ काय? समजा आपल्याकडे जगातली सगळ्यात वेगवान गाडी आहे, पण रस्ताच खराब आहे. गाडी वेगाने धावू शकेल का? नाही. तसंच आपल्याकडे कितीही भारी जीपीयू असला, पण आपला सीपीयू स्लो असेल, तर तो जीपीयूला वेळेवर कामच देऊ शकणार नाही आणि जीपीयू रिकामा बसेल. म्हणूनच सीपीयू आणि जीपीयूमध्ये ताळमेळ असणं म्हणजे बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग जाता जाता एकदा सगळं आठवून घेऊया. सीपीयू म्हणजे आपला स्मार्ट मुख्याध्यापक, एक एक करून अवघड कामं करणारा. आणि जीपीयू म्हणजे आपली पेंटर्सची फौज, एकच सोपं काम हजारो वेळा करणारी. सीपीयू उत्तम आहे सामान्य कामांसाठी आणि लॉजिकसाठी, तर जीपीयू राजा आहे ग्राफिक्स, गेमिंग आणि एआयचा. एका वाक्यात सांगायचं झालं तर सीपीयू एक असा सुपरहिरो आहे जो काहीही करू शकतो, आणि जीपीयू एक असं सैन्य आहे जे एकच काम करतं, पण ते एकाच वेळी हजारो वेळा करतं. आणि हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपला कम्प्युटर खऱ्या अर्थाने सुपर पॉवरफुल बनतो. आणि आता जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आपण पाहिलं की एआयमुळे सगळं जगच बदलतंय आणि एआय चालतं जीपीयूच्या ताकदीवर. तर मग विचार करा, या नवीन युगात भविष्यात असं होऊ शकतं का की कम्प्युटरचे हात त्याच्या मेंदूपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतील? यावर विचार करायला हरकत नाही.